नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 30 मार्च 2026 प्लॉट नंबर 1मध्ये आपण आज आलेलो आहे. प्लॉट नंबर 1मध्ये जी आपण गंगाफळ किंवा काशीफळ किंवा पंपकिन्स जे लागवड केलेली त्याची ग्रोथ दाखवायची आहे. प्लॉट नंबर 1मधली पण ही आपण 13 मार्चला लागवड केलेली आहे. आज 30 मार्च आहे. आजची तिची डेव्हलपमेंट कशी आहे, गंगाफळ किंवा काशीफळ किंवा पंपकिन्स हे आपण दाखवणार आहे. पपईची ग्रोथ दाखवणार आहे आणि मोसंबी तर आपली छान डेव्हलप होत लागलेली आहे, त्याची आपण दाखवणार आहे. प्लॉट नंबर 2मध्ये जे आपण साधारणतः एक 22-23 तारखेची लागवड केली आहे त्याचाही डिटेल व्हिडिओ टाकला आहे. त्याची आपल्याला काशीफळची किंवा गंगाफळची ग्रोथ कशी चालू आहे ते दाखवणार आहे. आणि प्लॉट नंबर 3मध्ये आज आपण परत काशीफळ लावतोय किंवा गंगाफळ लावतोय, त्याची आपण तुम्हाला माहिती सविस्तर देणारच आहे. तर मी कॅमेरामनला सांगेल की हे जे आज 13 तारखेचं आपलं काशीफळ बी रोपांमध्ये रूपांतर झालेलं आहे त्याची दाखवा. मोसंबीची क्वालिटी पण दाखवा. त्याच्यानंतर पपई तर खूपच सेट होत चाललेली आहे आपली. भेंडी आपली खरंच पैसा देऊन गेली. एक पीक आपलं नुकसान जरी झालं असेल तर दुसऱ्या पिकाने खरंच तारलेलं आहे आपल्याला. आपण थांबणार नाही, वापस एक 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 आता आपण हे जे गंगाफळ लावलेलं आहे 13 तारखेचं म्हणजे 13 मार्च, म्हणजे 13 मार्च मार्च नंतर 14 एप्रिल, 13 एप्रिल समजा, त्याच्यानंतर मे, म्हणजे मे एंडिंगपर्यंत आपल्याला गंगाफळ किंवा काशीफळ आपल्याला निघणं चालू होईल टप्प्याटप्प्याने. आता पपईची ग्रोथ पण खरंच सुंदर होत चालली आहे. काहीच नाही, सुंदर रिझल्ट आहे. काही नाही त्याच्यामध्ये, आपला खर्च बाहेरून आपण घेतच नाही आहे. जे काही आपण बनवलेली आहे निविष्ठा तीच आपण देतोय. भेंडीची आपण आता तोड चालू करू, कारण की भाव पण नव्हते आणि बाकीचा माल आपण राहू दिला होता. तर ही पपईची ग्रोथ पण मी पूर्ण दाखवायला प्रयत्न करेन. मोसंबी पण आपली खूप सुंदर डेव्हलप होत चाललेली आहे. खरबूज तर आपला विषय संपलाच, कारण की आपल्याला आलेच नाही पैसे. आपण जाहीर मान्य करून घेतलं का आपल्याला संपूर्ण नुकसान झालं. जे काही चांगले फळं आलेले होते ते मी माझ्या मित्रपरिवारांना घरी जाऊन त्याचा आस्वाद दिला. गोडाई खूप छान होते, पण नाही उत्पन्न आलं आपल्याला. मोसंबी दाखवायचा प्रयत्न करेन. खरंच खूप छान डेव्हलप होते, ग्रीनरी खूप मस्त आलेली आहे. आपण आता प्लॉट नंबर 2मध्ये पण जाऊच, तिकडे तुम्हाला घेऊन चालतो मी. 2मध्ये आलेलो आहे. पपई पण छान आपली आहेच. इथले गंगाफळ आपण दाखवायचा प्रयत्न करू. हे साधारणतः 10-12 दिवसाचे 2-2 पानावर उगलेले आहेत आणि पपई पण आपली इथं खूप छान आहे. स्प्रेचं काम सुरूच आहे. स्प्रेमध्ये आपण लाईम सल्फर पण देतोय, म्हणजे मोसंबीलाही फवारतोय. मोसंबी फवारतोय आपण, त्याच्यात भेंडी फवारून घेतोय, पपईलाही फवारून घेतोय. इकडची मी दाखवायचा प्रयत्न करेन. 10-12 दिवसाचं लागवड केलेली आहे आपण याच्यात. काशीफळांची थोडंसं ड्रिपचंही काम चालू आहे आणि प्लॉट नंबर 3मध्ये मी तुम्हाला घेऊनच जाणार आहे. एकंदरीमध्ये आता बरेचसे मी थोडे पपईचे झाडंही दाखवतो जे मरझर लावलेली आहे आपण. आणि इथं पपई का छोटी राहिलेली आहे, कारण की इथली संपूर्ण सुपीक माती आपण या बेडवर घेतलेली आहे. म्हणजे बेड आपले जवळजवळ 2-2.5 फुटांचे केलेले होते. जे काही उत्पन्न येईल ते आपण, कमी जरी आलं तरी आपल्याला ते देऊनच जाईल या हिशोबानेच आपण केलेलं आहे. जिथं सुपीक माती ओढल्यानंतरही आपण प्रयत्न करतोय तिला चांगल्यात चांगले निविष्ठा बनवून द्यायचा प्रयत्न आपण करतोय. आणि समोर मी कॅमेरामॅनलाही सांगेल आपण काय देतोय तिथं पंपाजवळच जाऊ, म्हणजे आपण जे काही निविष्ठा बनवलेल्या आहेत त्या आपण देऊन राहिलो सध्या. आणि याच प्रकारे आपण प्रयोग चालू केलेला आहे. कॅमेरामॅनला मी सांगेल की इकडून थोडासा प्लॉट नंबर 1मध्ये दाखवा, पपई मोसंबी आपली कशी दिसते, झूम करून दाखवा लागेल तर. म्हणजे लक्षातही येतं, रोपं दिसतात आपल्याला गंगाफळचे. म्हणजे एक 15 दिवसाचं 17 दिवसाचं रोप झालं आहे आपलं. आणि हे लागवड केल्यावर आता हे 2-2 पानावर प्लॉट नंबर 1मध्ये इकडे आपलं आता
स्प्रेचं काम चालूच आहे. आता आपण ह्याच्यात जे बनवलेलं आहे, ही कॅन अल्ट्रा सीची आहे, पण आपण याच्यात जे घेतलेलं आहे मी दाखवतो फक्त तुम्हाला. हे लाईम सल्फर आहे. हे लाईम सल्फर आपण कॅन शेतकरी म्हटलं म्हणजे वाचवून ठेवतो आणि त्याच्यातच भरतो. हे आपण याच्यामध्ये लाईम सल्फर आहे. याच्यामध्ये काय हे आपण ह्युमिक जे बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून 319 जे अंकुश पाटील सरांनी सांगितलेलं आहे ते बनवलेलं आहे, ते आपण देतोय. म्हणजे कमी खर्चामध्ये आपण प्रयत्न करतोय. त्याच्यात आता स्प्रे जे करतोय आपण मोसंबीलाही देतोय, त्याच्यानंतर भेंडीलाही आपण मारून देतोय आणि पपईलाही देतोच आहे. आता आपण खाली प्लॉट नंबर 3 मध्ये जाऊ. आता माझ्या माता बहिणी इथं आपण जे गंगाफळ किंवा काशीफळ आपण जे मागच्या वेळेस जे तुम्हाला कंपनी सांगितली होती त्याच कंपनीचं आणलेलं आहे. अंकुरचं पिपो म्हणून व्हरायटी आहे, ती लागवड करायचं काम चालू केलेलं आहे. आजची 30 तारीख आहे. टप्प्याटप्प्याने येत राहील. आणि काशीफळ म्हटलं तर विशेष काही त्याला काळजी घेण्याचं काम नसतं असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं पडलं. इथली मोसंबी पण फार सुंदर सेट व्हायला लागलेली आहे. पपई पण त्या मानाने खरंच चांगली आहे. आता माझ्या माता बहिणी इथं लावतायत. 2-2 फुटाचा आपण अंतर घेतलेलं आहे. 2x12 या पद्धतीने आपण लागवड करतोय. येणारे रिझल्ट कसे राहतील वेळोवेळी मी देतच राहील. हा प्लॉट आपला मोठा आहे. आता हे लागवड कंप्लीट झाल्यानंतर याची उगवण कशी होते काय होते आपण पूर्ण डिटेलमध्ये देतच राहू. तरी व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी जरूर दाबा आणि तुमचे काही मार्गदर्शन असतील तर मला नक्की कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. एवढाच आज आपण बोलू आणि इथंच थांबू. नमस्कार.